24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते आणि हॅलो 24 तास मध्ये आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो। मग करियर असो किंवा गुंतवणूक अथवा आरोग्य, अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आजचा विषय आहे ते कॉर्निया ट्रान्सप्लांट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी। आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर योगेश चौगुले। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर योगेश चौगुले यांचं आमच्या या खास कार्यक्रमामध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर योगेश चौगुले हे कार्निया व ॲडल्ट कॅटरॅक्ट कन्सल्टंट असून ते सध्या पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थोमॉलॉजी मध्ये कार्यरत आहेत। मिरजमधून MBBS केल्यानंतर त्यांनी पुण्याच्या AFMC इथून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, तर दिल्लीच्या NBA मधून त्यांनी DNB केलं आणि एकूणच त्यांचा अनुभव बघितला तर 7 वर्षांचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे। त्याचबरोबर पॉंडिचेरीच्या अरविंद आय हॉस्पिटलमधून 1.5 वर्षांची कॉर्नियाची फेलोशिप त्यांनी पूर्ण केली आहे। सध्या ते कॉर्निया ट्रान्सप्लांट अँड कॅटरॅक्ट सर्व्हिस या विभागात आपली सेवा पुरवत आहेत। त्यांनी आतापर्यंत अनेकांवरती यशस्वी उपचारही केले आहेत। चला तर या विषयाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर योगेश यांच्याकडूनच। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण कॉर्निया बद्दल बोलणार आहोत। नेमकं कॉर्निया म्हणजे काय आहे? तर मी इथं एक पिक्चर ट्रान्सपरंट जो भाग आहे त्याला कॉर्निया असं म्हणतात आणि यातून ऑलमोस्ट 70% जी आपली नजर असते ती ट्रान्सपरंट होते आणि ती रेटिनावर पडते। बरं। तर कॉर्निया हा बाहेरचा जो आपण घड्याळाचा वॉच ग्लास सारखा पार्ट आहे तसा कॉर्निया आहे, तो ट्रान्सपरंट आहे आणि जो आपल्या डोळ्यावर काळा भाग जसा दिसतो तोच कॉर्निया हा एरिया आहे। बरोबर। म्हणजे बुबुळाच्या वरती एक ट्रान्सपरंट अशी एक पट्टी आपल्याला दिसत असते, म्हणजे ती कॉर्निया असते। बरं, पण मग त्याला नेमकं अपाय झाला तर नेमकं काय करावं? कंजनायटली आजार असतात, काही इन्फेक्शन असतात, तर इथं आपण पाहू शकता हे इन्फेक्शन आहे। तर काही डिस्ट्रॉफीज असं ज्याला म्हणतो, ज्यामध्ये जन्मतः काही कॉर्नियाच्या पेशींमध्ये आजार असतात आणि जेणेकरून बुबुळाला म्हणजेच कॉर्नियाला अपारदर्शकता येते किंवा पांढरटपणा येतो। तर हे त्याचे आजार आहेत। बरोबर। म्हणजे आता आपण काही चित्रामध्ये बघतोय की पांढरट असे डाग दिसतात। जेव्हा हे दिसायला लागल्यावरती आपण ताबडतोब निदान करून घ्यावं की नेमके कशामुळे आलेत आणि त्यानंतर उपचार आपण घेऊ शकतो। पण याच्यावरती उपचार आहेत का उपलब्ध? येस, पण कसं असतं की आपल्याला पहिल्यांदा बघावं लागतं की आजार कुठल्या पद्धतीचा आहे। काही कॉर्नियाचे जे आजार आहेत ते मेडिकली आपण मॅनेज करू शकतो, म्हणजेच डोळ्यात घालायचे ड्रॉप्स थ्रू मॅनेज करू शकतो। आणि काही जे असतात ज्यांनी डोळ्याच्या म्हणजे जे आपण ड्रॉप्स आहेत त्यांनी रिस्पॉन्स नाही करत, तशामध्ये आपल्याला सर्जरी करावी लागते। बरोबर आहे। पण मग सर्जरी केल्यानंतर कॉर्नियाची नेमकं काय कशा पद्धतीने ही सर्जरी केली जाते आणि सर्जरी केल्यानंतर डोळा व्यवस्थित राहतो का? येस, तर बेसिकली कॉर्नियल ट्रान्सप्लांट म्हणजे आपण फक्त जो बाहेरचा जो जसं मी आधी सांगितलंय पारदर्शक जो पडदा आहे तो फक्त आपण रिप्लेस करतो। जसे ही इमेज तुम्ही पाहताय तर इथे एक हा कॉर्नियाचा एक अपारदर्शक झालेला आहे, तिथे एक ओपॅसिटी आहे। म्हणजे जी पहिली इमेज आहे डावीकडून पहिली ती इमेज त्याच्यामध्ये कॉर्निया इफेक्ट झालेला आहे। येस, आणि तर मग आपण तो काढतो आणि त्या जागी ज्यांनी आपल्याला दान केलेला आहे कॉर्निया तो बसवतो आपण आणि त्यामुळे नजर वापस येते। पण कसं आहे की आपण जेव्हा कॉर्नियल ट्रान्सप्लांट करतो, काही लोकांचा असा गैरसमज आहे की डोळा बदलणे, तर आपण युजुअली डोळा बदलत नाही, फक्त आपण कॉर्निया हाच भाग बदलतो। जर एखाद्या व्यक्तीचा रेटिना किंवा सेन्सिटिव्ह जो लेअर म्हणतो आपण त्याला, किंवा जी ऑप्टिक नस असते जी डॅमेज झालेली असते, अशा व्यक्तींमध्ये ट्रान्सप्लांट करून काही फायदा होत नाही। कारण ट्रान्सप्लांट हा आपण फक्त कॉर्निया एवढाच भाग ट्रान्सप्लांट करतो ज्यांनी आपल्याला दान केलेलं आहे। बरोबर, म्हणजे त्या कॉर्नियामुळेच आपल्याला दिसत असतं असं म्हणायचं? येस, मेजॉरिटीली जे बाहेरचं आपल्याला ज्या इमेजेस दिसत आहेत त्या मेनली कॉर्निया थ्रू रेटिनावर पडतात। तर सपोज कॉर्निया जर अफेक्टेड असेल आणि पाठीमागचा रेटिना जर चांगला असेल तर कॉर्निया तो बदलून, जो अफेक्टेड कॉर्निया बदलून नवीन आपण जो दान केलेला कॉर्निया आहे तो बसवल्यास सगळी काही नजर त्यांना चांगलं दिसू शकेल। बरोबर। पण म्हणजे थोडक्यात कॉर्निया आपण जेव्हा ट्रान्सप्लांट करतो तेव्हा एखाद्या व्यक्तीने जर दान केलं असेल, आपण म्हणतो नेत्रदान, ते केले असेल तरच आपल्याला तो बसवता येऊ शकतो। म्हणजे ट्रान्सप्लांट ही प्रोसिजर याच्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावते। पण आजकाल आपण बघतो की नेत्रदाना संदर्भात अनेक कॅम्पेन सुरू असतात की नेत्रदान करा असं सांगितलं जातं आणि हे फार महत्त्वाचं आहे, कारण की आता तुम्ही म्हणालात की हे ट्रान्सप्लांट ज्यांच्यासाठी गरजेचं आहे त्यांच्यासाठी फार
महत्त्वाचं हे नेत्रदान आहे. ह्याच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत लोकांमध्ये, कारण की जेव्हा नेत्रदान करण्याचं आपण ठरवतो तेव्हा अनेकांना वाटतं की डोळा पूर्णपणे काढून घेतला जातो, मात्र डोळा काढला जात नाही. हे इथे आपल्याला नमूद करायचंय, त्याविषयी काय सांगाल? तर सपोज एका व्यक्तीची जर इच्छा आहे, मरणोत्तर इच्छा आहे की त्याचे डोळे दान करायचे आहेत, तर जेव्हा त्यांचं डेथ होते तर त्यांच्या नेक्स्ट टू किन म्हणजे जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांनी नेत्रपेढीला कॉन्टॅक्ट करून त्यांना कळवावं लागतं की आमच्या नातेवाईकांना डोळे दान करायचे आहेत. आणि युजली डोळे हे आपण मरणोत्तर 6 तासाच्या आत कलेक्ट करायचा प्रयत्न करतो. आणि तेवढ्या काळात नातेवाईकांनी एक काळजी घ्यावी लागते, म्हणजे त्यांचे डोळे बंद करून त्याच्यावर एक ओली पट्टी ठेवावी, जेणेकरून डोळ्याची जी हेल्दीनेस असते ती मेंटेन राहते, आणि फॅन वगैरे बंद करावा. सेकंडली जेव्हा व्यक्ती जेव्हा येतात, म्हणजे जे डॉक्टर्स वगैरे येतात जे डोळे कलेक्ट करायला येतात, तर तसे कलेक्ट केल्यामुळे डोळ्यांची काही डिसफिगरमेंट होत नाही, म्हणजे डोळा विद्रूप नाही होत. तर तुम्हाला म्हणजे कॉर्निया किंवा डोळा काढल्यानंतर ते डोळे व्यवस्थितपणे बंद केले जातात. तर लोकांचा असा गैरसमज असतो की डोळे दान केल्यानंतर चेहऱ्याचा एक डिसफिगरमेंट येते, म्हणजे चेहरा विद्रूप दिसायला लागतो. तर ते तसं काही होत नाही. आपण तशी काळजी घेतो की जेणेकरून तो तसा चेहरा विद्रूप दिसता कामा नये. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात जेव्हा नेत्रदान करण्याची ज्यांची आता इच्छा असेल त्यांनी खरं तर हे नेत्रदान करायला हरकत नाही. मरणोत्तर हे नेत्रदान करता येऊ शकतं, आणि ह्याच्यामुळे दुसऱ्याला एक खरं तर दृष्टी मिळू शकते. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आता जे कोणी बघणारे प्रेक्षक आहेत त्यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की पुढे जाऊन जर तुम्हाला करायचं असेल नेत्रदान तर तुम्ही नक्कीच करू शकता, बिनदिक्कतपणे करू शकता. पण एक महत्वाचा मुद्दा, जेव्हा नेत्रदानाची प्रोसिजर झाल्यानंतर तुम्ही हे जे कॉर्निया आहे हे तुम्ही तुमच्याकडे ठेवतात, आणि हे ट्रान्सप्लांट करणाऱ्या व्यक्तीला सुटेबल आहे की नाही हे देखील पडताळून बघितलं जातं का? येस, आपण कॉर्निया ट्रान्सप्लांट करायच्या आधी त्याची व्यवस्थितपणे तपासणी करतो, आणि त्यानंतरच आपण जी व्यक्ती ज्याला ट्रान्सप्लांट मिळणार आहे त्याच्यावरच आपण तो ट्रान्सप्लांट करतो. पण त्याच्यासाठी आपण जी व्यक्तीने दान केले आहे त्याच्या रक्ताच्या तपासणीही करून घेतो, जेणेकरून त्याच्यात काही संसर्गजन्य रोग असतील तर ते ज्याला जो रिसिव्हर आहे त्याला काही ट्रान्सफर होऊ नये, ह्या सुद्धा आपण तपासणी करूनच मग आपण ट्रान्सप्लांट करतो. बरोबर आहे. साधारणतः जेव्हा ट्रान्सप्लांटची गरज ही साधारणतः कोणाला लागू शकते? म्हणजे काही असं ठराविक लोकांनाच लागते वयोगटातल्या, की लहान वयातल्या लोकांना देखील, मुलांना लागू शकते? नाही, कसं आहे की इवन कंजनायटली म्हणजे जन्मतः ज्या बाळांना बुबुळावर ओपॅसिटी असते, म्हणजे अपारदर्शकता असते, अशांमध्ये ॲज अर्ली एज आपण 6 महिन्यात सुद्धा ऑपरेशन करू शकतो, जेणेकरून त्यांना एम्ब्लॉयपिया बसू नये. म्हणजे त्यांचा डोळा, एम्ब्लॉयपिया म्हणजे लेझी आहे असं म्हणतात, ज्यामध्ये जर लहान मुलांचा डोळा जर पहिल्यापासूनच अपारदर्शक असेल आणि त्यामुळे जी बाहेरचे जे एन्व्हायरमेंट आहे ते त्यांना दिसू शकत नाही, आणि त्यामुळे मेंदू त्यापासून पुढे जेव्हा ऑपरेशन झाल्यानंतर त्या इमेजेस परसिव्ह करू शकत, येस, तर त्याला लेझी असे म्हणतात. त्यामुळं असे जी लहान बाळ वगैरे असतात त्यांच्यामध्ये आपण जर लवकरात लवकर जरी आपण ऑपरेशन केलं तर त्यांच्या नजरेला आपण एक मदत करू शकतो. बरोबर, म्हणजे पुढे जाऊन ते चांगलं आयुष्य जगू शकतात. मात्र अनेक लोकांच्या मनात ह्या कॉर्निया ट्रान्सप्लांट बद्दल अनेक गैरसमजही पसरलेले असतीलही. हे गैरसमज साधारणतः हे असफल होतं ट्रान्सप्लांट असं बोललं जातं, यात कितपत तथ्य आहे? कसं असतं की कॉर्निया मध्ये आता 5 वर्षाचा जो स्टडी झालेला आहे, म्हणजे खूप आधीपासूनचा तो स्टडी केलेला आहे, ऑलमोस्ट असं पाहण्यात आलं की 70 ते 90% लोकांमध्ये ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी होते. त्यामुळे ह्याचे रिझल्ट चांगले आहेत. पण काही कारणामुळे आपलं शरीर हे जे डोनेट केलेला टिश्यू आहे तो ऍक्सेप्ट करत नाही, पण आपण इम्युनोसप्रेसिव्ह म्हणजे टॉपिकल कॉर्टिकोस्टेरॉइड वगैरे देऊन ती आपण जी रिॲक्शन आहे ती कंट्रोल करू शकतो. त्यामुळे सक्सेस रेट हे ट्रान्सप्लांटचे चांगले आहेत. बरोबर, तुम्ही आता म्हणालात की सक्सेस रेट ट्रान्सप्लांटचे चांगले आहेत. मात्र साधारणतः आपण बघितलं तर कॉर्नियाला कुठेतरी डॅमेज झालं किंवा इजा पोहोचली तर फक्त ट्रान्सप्लांट हा एकमेव उपचार आहे, की केवळ इंजेक्शन्स किंवा इतर काही ड्रॉप्स देऊनही आपण तो जो इजा झालेला भाग आहे तो आपण क्लिअर करू शकतो? येस, कारण जेव्हा कधी तुम्हाला डोळ्याला इजा होते आणि तुम्ही जेव्हा तुमच्या आय स्पेशलिस्टना रिस्पेक्टिव्हली भेटता, तर डिपेंडिंग ऑन की किती इजा आहे त्याच्यावर आपण त्यांची ट्रीटमेंट मॅनेजमेंट फॉलो करू शकतो.
तर सपोज जर माइल्ड आजार वगैरे असतील, कमी आजार असतील, तर आपण ते आरामात टॉपिकल म्हणजे लोकली ड्रॉप्स देऊन आपण ते मॅनेज करता येते. सगळ्यालाच ट्रान्सप्लांट करणं हा उपाय नाही आहे. बरोबर आहे. मात्र इजा साधारणतः कुठल्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळाल्यात आतापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये? इजा म्हणजे काही आपले जे शेतकरी बांधव असतात, त्यांना शेतात काम करताना कधी ते ऊसाचं पात वगैरे लागतं आणि जेणेकरून त्याचं इन्फेक्शन होतं. आणि मोस्टली दिवाळीमध्ये लहान मुलं काळजी न घेता फटाके उडवतात आणि त्यांच्या डोळ्यांना इजा होते. तर जे लवकरात लवकर निदान झालेले ज्या केसेस असतात, अशांमध्ये आपण ड्रॉप्स देऊन वगैरे मॅनेज करू शकतो. पण ज्या सिव्हिअर केसेस असतात, ज्यामध्ये सिव्हिअर इन्फेक्शन पसरलेलं असतं, अशांमध्ये आपल्याला ट्रान्सप्लांट हे करणं आवश्यक असतं. बरोबर आहे. अर्थातच ह्या ट्रान्सप्लांट विषयी तर मला जाणून घ्यायचंच आहे, पण तत्पूर्वी अजून एक प्रश्न, तो म्हणजे जेव्हा उपचार होतात, ट्रान्सप्लांट होतं, त्याच्यानंतर पेशंटने नेमकी काय काळजी घ्यावी? तर ट्रान्सप्लांट ही मेजर सर्जरी असल्यामुळे तर ड्रॉप्स हे आपल्याला थोडेसे लॉंगर पिरियडसाठी म्हणजे ऑलमोस्ट 1 ते 1.5 वर्षापर्यंत कंटिन्यूस ठेवावे लागतात. असं नाही आहे की माझं ऑपरेशन झालं आणि मी 1 महिन्यातच मोतीबिंदू सारखं ऑपरेशन सारखं 1 महिन्यातच ड्रॉप्स बंद करतोय, असं करून चालत नाही. कारण आपल्याला ऑलमोस्ट 1 ते 1.5 वर्ष व्यवस्थित फॉलोअप ठेवून ते ड्रॉप्स वापरावे लागतात. बरोबर आहे. जेव्हा तुमच्याकडे पेशंट एखादा येतो कॉर्नियाचे काही या सगळ्या गोष्टी घेऊन, तेव्हा साधारणतः निदान करताना कशा पद्धतीने निदान केलं जातं? केवळ फक्त डोळे तपासणी असते का इतरही काही गोष्टी तुम्ही तपासल्या जातात? येस. तर ज्यांना कॉर्नियल अपारदर्शकता असते, तर त्यांच्यामध्ये आपण चेक करतो की त्यांना ऍटलिस्ट लाईट तरी परसिव्ह करता येते की नाही, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळतं की पाठीमागचा पडदा व्यवस्थित आहे की नाही. त्यासोबत आपण अल्ट्रासोनोग्राफी म्हणजे बी स्कॅन एक आहे, सोनोग्राफी डोळ्याची असते, त्यावरून सुद्धा आपल्याला कळतं की पाठीमागचा पडदा हेल्दी आहे की नाही. त्याच्यावरून आपण निर्णय घेऊ शकतो. जर पाठीमागचा पडदा जर हेल्दी असेल तर सक्सेस रेट चांगले असतात, ट्रान्सप्लांटचे सक्सेस रेट. बरोबर. मला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायला आवडेल की ही ट्रान्सप्लांट पद्धती नेमकी कशी होते, आपल्या प्रेक्षकांना देखील आपण ह्या संदर्भात अधिक माहिती देऊया. ट्रान्सप्लांटच्या ऍक्च्युली आता नवीन पद्धती सुद्धा आलेल्या आहेत. तर हे पाहिलं तर पहिली इमेज जी पाहिली तर ती आहे तो नॉर्मल कॉर्निया आहे, आणि जी सेकंड इमेज आहे तिथं आपण फुल थिकनेस म्हणजे पूर्णच्या पूर्ण आपण कॉर्निया रिप्लेस करतो. बरोबर. आणि ज्या नवीन टेक्निक जे आली आहे त्याला लॅमेलर केराटोप्लास्टी असं म्हणतात. तर त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार फक्त आपण कॉर्निया ट्रान्सप्लांट करतो. जर सपोज फक्त वरच्या आवरणामध्ये जर डिफेक्ट असेल तर फक्त आपण वरचं आवरण बदलतो, आणि ज्या पेशंटमध्ये जर आतलं आवरण खराब असेल तर आपण फक्त आतलं आवरण बदलतो. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने ही सर्जरीची प्रोसिजर असते. अर्थात आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय कॉर्निया ट्रान्सप्लांट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर योगेश चौगुले. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, अर्थातच आपण आता ट्रान्सप्लांट बद्दल चर्चा केली कॉर्नियाच्या, मात्र रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याविषयी काय सांगाल? तर रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी म्हणजे आपण जे असं ऍडव्हर्टाइज मध्ये येते की चष्म्याचा नंबर घालवणे, तर त्याला असं एक रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी असं म्हणतात. बेसिकली 2 टाईपचे रिफ्रॅक्टिव्ह एरर असतात, एक तर मायोपिया आणि हायपरोपिया. मायोपिया मध्ये म्हणजे मायनस नंबर असतो, त्यामध्ये इमेज ही दृष्टीपटलाच्या मागे पडते, आणि हायपरोपिया मध्ये द्वारे किंवा रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीद्वारे आपण हा चष्म्याचा नंबर घालवतो. तर रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी मध्ये बेसिकली लेसिक मध्ये आपण ऑलमोस्ट -12 ते +6 नंबर पर्यंत, +6 डायप्टर पर्यंत नंबर आपण कव्हर म्हणजे न्यूट्रल करता येतो. बरोबर आहे. पण मग ही रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी केल्यानंतर म्हणजे चष्म्याचा नंबर पूर्णपणे जातो? तर कसं असतं की ही एक कॅल्क्युलेटेड प्रोसेस असते, त्यामुळे ऑलमोस्ट सगळ्याच पेशंटमध्ये पूर्णपणे नंबर जातोच असं नाही, पण काही पेशंटमध्ये ऑलमोस्ट 0.5 डायप्टरचा चष्म्याचा नंबर राहू शकतो, पण त्याच्यासाठी त्यांना चष्मा लावायची काही गरज भासत नाही. बरोबर आहे. पण मग जेव्हा एक साधारणतः 40 उलटल्यानंतर चष्मा लागतो असं बोललं जातं, मग अशा पेशंटने ही रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी केली तर त्यांच्या चष्म्याचा नंबर कमी होतो, मात्र त्यांचा थोड्याफार प्रमाणात नंबर राहू शकतो, बरोबर? त्याविषयी काय सांगाल?
तर 40 नंतर म्हणजे एक प्रेस बायोपी असं म्हणतो त्याला, तर त्यासाठी जवळचा चष्मा वापरायला लागतो आणि तो जसं जसं वय वाढत जाते तसं तसं तो चष्म्याचा नंबर वाढत जातो. तर सपोज आपण जर तो न्यूट्रल करायचा प्रयत्न केला ॲट द एज ऑफ 40 किंवा 41च्या आसपास, तर एक त्या एजला म्हणजे तेवढाच 1-2 वर्षापुरता तो नंबर न्यूट्रल राहील, पण अगेन एक थोड्या वर्षांनी त्यांना तो चष्मा वापरावा लागेल. त्यामुळे युजली आपण रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी ॲडवाइस करताना वयाच्या 20व्या वर्षानंतर ते 38 वर्षापर्यंत आपण युजली सजेस्ट करतो. बरोबर आहे. म्हणजे 40 नंतर शक्यतो ही रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीकडे वळू नका असं तुमचं खरं तर ह्या सणाच्या माध्यमातून सांगण्याचं हे आहे. त्याचबरोबर लहान मुलांना आजकाल बघितलं तर टीव्ही आणि मोबाईल फोन्स किंवा इतर काही अर्थात कम्प्युटर्समुळे चष्मा लागण्याचा प्रकार बघायला मिळतो. तर अशा मुलांमध्ये देखील आपण ही सर्जरी करू शकतो का? तर लहान मुलांचं कसं हे वाढतं वय असतं आणि त्यामुळे त्यांच्यात कंटिन्युअस चष्म्याचा नंबर चेंज होत असतो. त्यामुळे सर्टन क्रायटेरिया आहेत त्यामध्ये आपण रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी करतो. तर फर्स्ट क्रायटेरिया आहे तो एज आहे, त्यामध्ये ॲटलिस्ट वयाचे 18 वर्ष पूर्ण व्हायला हवी. दुसरा क्रायटेरिया म्हणजे की ॲटलिस्ट 1 वर्षासाठी तुमचा चष्म्याचा नंबर हा स्टेबल राहायला पाहिजे. आणि तिसरी कंडिशन म्हणजे आपण काही कॉर्नियाचे स्कॅन करतो ऑपरेशनच्या आधी, त्यामध्ये आपल्याला कळून येतं की आपण रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी त्या पेशंटमध्ये करू शकतो की नाही. तर ह्या क्रायटेरिया जेव्हा फुलफिल होतात तेव्हाच आपण रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीचा डिसिजन घेतो. बरोबर. ह्याची काही व्हिडिओ क्लिप आपल्याकडे आहे का रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीची, की जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना समजेल कशा पद्धतीने ही सर्जरी केली जाते? तर जसं मी पहिल्यांदा सांगितलं, कॉर्निया म्हणजे हा बाहेरचा पारदर्शक पडदा आहे, तर त्याच्यामध्ये आपण एक फ्लॅप तयार करतो असा, आणि त्यानंतर लेझर किरणे देऊन जेवढा आपल्याला नंबर न्यूट्रल करायचा आहे तेवढा आपण तो न्यूट्रल करून परत आपण फ्लॅप हा रिप्लेस करतो. तर माझ्याकडे एक छोटासा व्हिडिओ आहे ज्याद्वारे मी तुम्हाला दाखवतो की रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी म्हणजे लेसिक ही कशी केली जाते. हा असा फ्लॅप पहिल्यांदा बनवला जातो, त्यानंतर लेझर किरणांचा मारा करून नंबर न्यूट्रलाइज केला जातो आणि असं पाहू शकता की आता हा इमेज ही रेटिनावर पडतीये आणि मग आपण परत फ्लॅप क्लोज करून सर्जरी ही कंप्लीट होते. बरं, पण मग ह्या सर्जरीचे काही दुष्परिणाम होतात का? आणि अर्थातच ही सर्जरी ज्यांचे डोळे ड्राय आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे का, हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कॉर्निया ट्रान्सप्लांट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर योगेश चौगुले. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, अर्थातच तुम्ही आता रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी नेमकी कशी होते हे दाखवलं, मात्र या सर्जरीचे काही दुष्परिणाम होतात का हो? येस, कारण इमिजिएटली ऑपरेशन नंतर पेशंटना काही वेळा हॅलोज किंवा ग्लेअर हे फील होतं, म्हणजे जेव्हा लाईट सेन्सिटिव्हिटी ही वाढते, तर हे काही काळापुरतच असतं, म्हणजे ऑलमोस्ट 6-7 महिन्यात पेशंट ॲडजस्ट होऊन जातो. तर हा एक साईड इफेक्ट आहे. आणि दुसरा म्हणजे कधी कधी काही पेशंटना साईड इफेक्ट म्हणजे ड्राय आहे हा होऊ शकतो. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही आता सांगितलं ते की जरी चांगले परिणाम असले त्याचे, चष्म्याचा नंबर जात असला तरी देखील दुष्परिणाम देखील सामोरं जावं लागू शकतं. मगाशी आपण कॉर्निया ट्रान्सप्लांट बद्दल बोलत होतो आणि तेव्हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही समोर आणला, तो म्हणजे नेत्रदानासंदर्भात. अनेकदा अनेक लोक नेत्रदानासाठी फॉर्म भरतात, नेत्रदानही करतात, मात्र ह्या नेत्रदानाविषयी अजून जनजागृती होण्याची आवश्यकता आहे का, त्याविषयी काय बोल? येस, ऑलमोस्ट भारतामध्ये 12 दशलक्ष असे ब्लाइंड पर्सन आहेत की ज्यांच्यामध्ये कॉर्निया ट्रान्सप्लांट केल्यानंतर नजर येऊ शकते. बरं, त्यामुळे जेवढे आपण कॉर्निया दान करू, म्हणजे जेवढे आपण आय डोनेशन करू, तेवढाच त्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे आय डोनेशन अवेअरनेस ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे लोकांनी जेवढं, म्हणजे आपले जे रिलेटिव्ह आहेत किंवा जे आपले मित्र वगैरे जे आहेत त्यांना आपल्याला कळवलं पाहिजे की आय डोनेशनचं महत्त्व काय आहे आणि ते केलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात नेत्रदान करा आणि अर्थातच दुसऱ्यांना दृष्टी देण्याचा प्रयत्न करा, हे ह्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. त्याचबरोबर आपल्या कॉर्नियाला कुठली इजा पोहोचू नये ह्यासाठी आपण काय काळजी घेणं आवश्यक आहे का, आणि कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी? येस, तर जे लोक म्हणजे ज्यांची फॅक्टरी वर्कर्स वगैरे असतात, तर त्यांच्यासाठी प्रोटेक्टिव्ह आय गिअर असतात, तर ते लोकांनी त्या फॅक्टरी वर्करनी ते घातलेच पाहिजे. कारण काही वेळा ते असे निष्काळजीपणा दाखवतात आणि त्याच वेळी त्यांना
डोळ्याला इजा पोचते, ज्यामध्ये डोळ्याचा पुढचा पडदा हा फाटून जातो आणि त्यामध्ये सर्जरी करावी लागते. पण नजर सुद्धा त्यांची त्यामुळे गमावू शकतात ते. तेवढ्यासाठी प्रोटेक्टिव्ह आय गिअर वापरणं हे खूप गरजेचं आहे फॅक्टरी वर्कर्समध्ये. आणि दिवाळीमध्ये वगैरे तर आपल्या जे लहान मुलं वगैरे आहेत त्यांना कसे फटाकडे सुरक्षिततेपणे उडवणे हे त्यांना व्यवस्थित गाईड केलं पाहिजे. बरोबर आहे. मात्र जेव्हा कॉर्निया ट्रान्सप्लांटची वेळ येते एखाद्या पेशंटवरती, तेव्हा त्या पेशंटला जर डायबिटीज असेल किंवा BP असेल किंवा हार्टशी रिलेटेड काही आजार असतील, तर अशा पेशंटची काही आधी तपासणी केली जाते का आणि त्यानंतरच ट्रान्सप्लांट केलं जातं का? हो, तर कॉर्निया ट्रान्सप्लांट करायच्या आधी म्हणजे ज्या पेशंटमध्ये आपण कॉर्निया ट्रान्सप्लांट करणार आहोत तर त्याच्या आपण सिस्टमिक इन्व्हेस्टिगेशन करून घेतो. म्हणजे जेणेकरून त्यांचं हायपरटेन्शन किंवा ब्लड शुगर लेवल्स हे कंट्रोलमध्ये आहेत की नाही हे पाहिलं जातं. आणि जेव्हा त्यांचे सिस्टमिक हे आजार कंट्रोलमध्ये असतात तेव्हाच आपण प्रोसिजर परफॉर्म करतो. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही प्रोसिजर असते आणि खरं तर ह्या प्रोसिजरला घाबरून जाण्याची गरज नाही, कारण की आता टेक्नॉलॉजी तेवढी ॲडव्हान्स झालेली आहे. फक्त नेत्रदान करणाऱ्यांची संख्या ही वाढली पाहिजे की जेणेकरून इतरांना जे दृष्टीहीन आहेत त्यांना दृष्टी मिळू शकते. नक्कीच डॉक्टर, इथे वेळ संपल्यामुळे आज आपल्याला थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि एकूणच या कॉर्निया ट्रान्सप्लांट विषयी अधिक माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.